मित्रांनो, ही जी गर्दी आहे ही पुसेगाव मैदानातील आहे. हिंद केसरी पुसेगाव मैदान. मित्रांनो, बघू शकता रात्रीचे 12:30 वाजलेत आणि महेश मानेराच्या मोबाईल मध्ये काय चालू आहे. सो मित्रांनो, आता आम्ही आलो पुसेगाव अड्ड्यात आणि आम्ही झोपण्याचा आनंद घेतोय आणि बाहेर टेंट लावलेला आहे. तिथे बघूया काय चाललंय. सो पाहू शकता अशा प्रकारे टेंट हाय. सूरज दातुलकर, सूरज दातुलचा लॉग बघितला असेल. आणि इथे कोण आहे पाहूया. मित्र जाऊ दे, तुम्हाला समजलं नसेल. ठीक आहे, सो भेटूया. सो भेटूया आता आपण सकाळी. फायनल मयानी टेंट लावला, मेहनत घेतली ना आधी भाई काम फिट केला. मित्र चला भेटूया आता मॉर्निंगला. सद्गुरु सेवाजी महाराजांच्या नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्रीमॅन स्वादिष्ट मध्ये आपलं काव्य मंत्रोज ब्लॉग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण आलो पुसेगावच्या मैदानात आणि आता चला आता पहाटेचे वाजले 7:15 आणि आता आपण बघूया कोणते कोणते बैल आले ते दाखवूया आपण. सो चला जाऊया आता. आपले इंडी शेट दादा आणि त्यांचा रायफल 1010 आणि स्वामी सुद्धा आलेल्या मैदानात. दादा काय बोलू शकता आज आपला रायफल सोबत पहिला कोण माहिती आहे का? गुपित आहे. नाही, रायफलच्या सोबत आहे चरेगावचा स्वामी. सो आता पाहू शकता जी जोडी बांधलेली आहे, चरेगावचा स्वामी आणि रायफल एकत्र धावणार आहे. काय वाटतं आजच्या मैदानात दादा? या मैदानात सकाळ सर्वांना शुभेच्छा सकाळची. आणि खरं सांगायचं तर या मैदानाला येऊन खूप आनंद वाटला. पहिलाच माझा मैदान आहे पुसेगावचा आणि मी रायफलला घेऊन आलोय आणि रायफलच्या बरोबर स्वामी चरेगावचा स्वामी पळणार आहे. दादा असं नियोजन कसं? सो मित्रांनो, बकासूर आपल्या समोर पाहू शकता. बकासूरने सुद्धा लवकरच हजेरी लावलेली. मित्रांनो पाहू शकता पिस्टन सुद्धा आलेले आहे मैदानात. आता पाहू शकता रायफल 81 आणि सिकंदर सुद्धा आलेले आहे मैदानात. नखऱ्या बाजा
AGF शिवा सुद्धा मैदानात दाखल झाले. दादा कुठला शिवा? कुठला शिवा बाई? बारामतीचा शिवा सुद्धा आलेला आहे, पाहू शकता आपण. आणि आता पहिला पण शिवा, त्यालाच पहिला शिवा आहे सोमेश्वरचा. आणि शिवाची कारकिर्दी पण खूप छान आहे. दादाकडनं जाणून घ्या. दादा, शिवाची कारकिर्दी बद्दल थोडा बोला ना. एकदम मस्त बैल पळतो, दुखांदी पळतो आणि पब्लिक नाही काय अडचण नाही बैलाची. सो काय वाटतं आजच्या मैदानात दादा? आजच्या मैदानात आता देवानी जे आमच्या नशिबात दिले ते होईल. नक्कीच दादा, आणि तुम्हाला शुभेच्छा की शिवा आणि त्याच्यासोबत सुद्धा शिवा आहे, दोन्ही गाडी गट पास करेल. सो मित्रांनो पाहू शकता सोन्या आपल्या समोर आहे. कुठला सोन्या? दरेवाडीचा सोन्या. सोन्याची कारकिर्दी काय आतापर्यंतची? कारकिर्दी काय, किती शर्यती जिंकल्या आतापर्यंत? जिथे जाईल तिथे अड्डे मारतो. काय तुझं नाव? संग्राम बाबासाहेब चौधरी यांच्या नावाने धावला जातो का? विठ्ठलवाडी तुझं नाव आहे का? अरे वा. संग्राम म्हणतो सोन्या जिथे जाईल तिथे अड्डे मारतो. सोलेंगऱ्यांचा राजा रंगरंगोटी चालू आहे. बैल आलाय का रे? आणि हा कोणता बैल दादा? विकी. आणि राजा याची कारकिर्दी काय दादा? आतापर्यंत किती शर्यती तो जिंकले आहे, म्हणजे गट पास केलाय? फायनल घेतले या बैलाने फायनल घेतलेले. त्यानं थोडी आदत मध्ये घेतले ते 2-4 आणि त्यानं 10-15 घेतले. सो पाहू शकतो लेंगड्यांचा राजा यांनी 10-15 फायनल घेतलेले मित्रांनो. आणि त्याची आता रंगरंगोटी चालू आहे, सजावट चालू आहे. मित्रांनो आपल्या समोर आहे जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या धावणीतला सुंदर जो दिनेश शेठ उरण यांच्या धावणीला आहे आता. आणि समोर पाहू शकता नंद्या आणि चिक्या सुद्धा आलेले आहेत मैदानात. कलेडोनचा वादळ सुद्धा आलेला आहे आणि कडगुंचा सुंदर सुद्धा आलेला आहे मैदानात पुसेगावच्या. सो मित्रांनो आपल्या समोर एक किकवीचा सोन्या सुद्धा आलेला आहे पुसेगावच्या मैदानात, पाहू शकता. गेल्या वर्षीचा फायनलचा मानकरी दादा म्हणतात. या पुसेगावच्या मैदानात फायनलला होता सोन्या. आणि तेजा सुद्धा आलेला आहे, पाहू शकता मैदानात तेजा. बनशा आणि पिंट्या सुद्धा आलेले आहेत. आदईचा पिंट्या, मयूर पाटील आणि बिंदनेचा. काय पहिल्याचं नाव? बनशा. आणि हा आपला तेजा. सो मित्रांनो आपल्या समोर आहे मुंबईचा कालीज, महाराष्ट्राचा हृदयाचा ठोका राहुलभाई पाटील यांचा मथुर. सो मथुर आलाय पुसेगावच्या मैदानात. नक्कीच मथुर हवा करणार आहे. सो मन भरून पाहून घ्या मथुर बैलाला. राहुल दादा नसणार आहे, राहुल दादा बाहेर गेलेत.
सरजा नाना विठ्ठल ड्रायव्हर सुद्धा आलेले आहेत. सो मित्रांनो, आज पुसेगावच्या मैदानात कोणती कोणती बैल आल्या ते आपण दाखवलेत आणि आता आपण सुरुवात करणार आहे मुलाखतीला. तोपर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या मैदानात बैलांनी हजेरी लावली तो व्हिडिओ पाहा. सो आता भेटूया आपण पुढच्या लॉग मध्ये. गावात माल नसतो, पहिल्या फेऱ्यात असतो बघा. लिमिट नसते बघा, मी एवढं माल आलेला जात सीमेला कसं गाड्या बोलते त्या गाड्या सीमेला जे होतं बोलणार गाड्या त्याला 5 किलोमीटर. मित्रांनो, ही जी गर्दी आहे ही पुसेगाव मैदानातील आहे. हिंद केसरी पुसेगाव मैदान. सो मित्रांनो, आताच आपण बघितलं स्वामी आणि रायफल 10 NDC पाटील यांचा फायनलला गाडी राहिली. दादा, आपल्या स्वामी बैलाबद्दल काय बोलाल? कोणाच्या नावाने धावलं आणि कुठला स्वामी? स्वामी चरेगावचा सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव सरपंचांचा बैल स्वामी. स्वामी बद्दल काय बोलू शकता? आज या पुसेगाव मैदानात म्हणजे मानाचा मैदान आणि प्रत्येकाची इच्छा असते की यात फायनलला राहावं. कसं आहे, तो बैल म्हणजे मालकाचं कधी नाव मोठ्या मैदानात, म्हणजे आता तो ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहे. जिथं जिथं बैल पाहायला महाराष्ट्र केसरी तिथं बैल राहिलेला आहे तो स्वामी. आणि त्याच्यामुळे आज आम्ही हिंद केसरीला पण गेलो, ते पण फर्स्ट टाइम हिंद केसरी झाले. दादा आता काही नाही कारण फायनलला बैल चालले. दादा तुम्हाला हार्दिक अभिनंदन. उपस्थित गाडी मालक चालक सर्व रसिक प्रेक्षक असतील, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परराज्यातून या ठिकाणी शौकीन या ठिकाणी मैदानासाठी आवर्जून उपस्थित झाले. त्याबद्दल या ठिकाणी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे या ठिकाणी चेअरमन रणदीप सिंह जाधव यांनी या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत. त्याचप्रमाणे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, डॉक्टर सुरेश जाधव, संतोष वाघ, बाळासाहेब जाधव, सर्व मान्यवर सर्व विश्वस्त या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि पंचांच्या निर्णयानुसार आज या ठिकाणी फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय. सुंदर अशा मैदानाचा महाराष्ट्रात पहिलं असं मैदान आहे ज्या मैदानाची
ऑफलाईन नोंद या ठिकाणी कुठलीही घेतली नाही मैदाना दिवशी. काल संध्याकाळी 6 वाजता नोंद बंद केली. बरोबर 1000 गाडी या ठिकाणी मैदानात नोंद ऑनलाईन झाली आणि त्याचे 100 गट या ठिकाणी 10 काढले. 10 सेमी झाले आणि 1 फायनल. बरोबर 4:15 वाजता 100 गट पळून या ठिकाणी पार पडले होते. परंतु थोडेसे या ठिकाणी चिठ्ठ्या काढायला उशीर झाला सेमीला, त्यामुळे वेळ झाला आणि ही वेळ या ठिकाणी फायनलला आली. परंतु तरी या ठिकाणी डोळ्याच्या उजेडात दिसेल असं या ठिकाणी फायनल झालं. आजच्या मैदानासाठी फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित करतोय. आज एकूण गाड्या फायनलसाठी 11 पळाल्या. 11 पळाल्या पंचांच्या निर्णयानुसार. त्यापैकी 2 गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या, 2 गाड्या बाद झाल्या. त्या 2 गाड्यामध्ये तास क्रमांक 1 मधून बैलगाडी निसर्ग गार्डन कात्रज आणि तास क्रमांक 6 मधून बैलगाडी सेवागिरी प्रसन्न कैवल्य शंकर घाडगे पोशेगाव या 2 गाड्याने या ठिकाणी बोललेल्या आहेत. त्यांना 10वा आणि 11वा क्रमांक या ठिकाणी घोषित केलेला आहे. दोन्ही गाडी मालकांची नावं लक्षात घ्या. निसर्ग गार्डन कात्रजकरांच्या नावावरती नशीब आजमावलं. श्रावणी दत्ता शिंदे पाटकरकरांचा पतंग आणि त्याच्यासोबत पळाला विजय मधनं फलटण आणि आप्पा काळेबाग माळशिरसकरांचा सरदार. ही 1 नंबर तासावनं गाडी पळाली आणि 6 नंबर तासावनं पळाली सेवागिरी महाराज प्रसन्न कैवल्य घाडगे पुसेगावकरांचा धडा आणि रमेश आप्पा भावडे सोनाई गार्डन यांचा पालखीचा मान असलेला सागर आणि जगा. ही गाडी 10 आणि 11 या नंबरसाठी पात्र झाली. हिंद केसरी भव्याने दिव्य मैदानाचा फायनलचा 9 नंबरचा मानकरी 9 नंबरचा मानकरी तास क्रमांक 2 मधून बैलगाडी आई तुळजाभवानी प्रसन्न सरेगाव या गाडीचा 9वा क्रमांकाला. सुंदर गाडी पळाली. सोनाली एंटरप्राइजेस सरपंच महेश माने सरेगावकरांचा स्वामी आणि त्याच्याबरोबर पळाला आयुषा वंदिशेठ पाटील नेवरीकरांची रायफल. स्वामी आणि रायफल आजच्या मैदानातील 9व्या क्रमांकाचे मानकरी. भव्याने दिव्य मैदानाचा 8व्या क्रमांकाचा मानकरी 8व्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 3 मधून पळाली गाडी मोरया प्रसन्न मोरगाव या गाडीचा 8व्या क्रमांकाला. सुंदर गाडी पळाली. मोरया प्रसन्न मोरगाव आणि नाशिककरांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर पळाला धीरज शेठ भांडवलकर सासवडकरांचा बादल. हरण्या आणि बादल आजच्या हिंद केसरी मैदानातील 8व्या क्रमांकाचे मानकरी. हिंद केसरी मैदानाचा 7 नंबरचा मानकरी 7व्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 11 मधून पळाली गाडी सचिन शेठ चव्हाण वाय 8181 या गाडीचा 7वा क्रमांकाला. सुंदर गाडी पळाली. उजवीला पळाला पर्यान सचिन शेठ चव्हाण वायकरांची रायफल 8181 आणि त्याच्याबरोबर डावीला पळाला सिद्धिविनायक ग्रुप देवाची जगदीश बापू शिंदे यांचा 22-11 पिस्टन रायफल आणि पिस्टन आजच्या मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी. भव्याने दिव्य मैदानाचा 6व्या क्रमांकाचा मानकरी 6व्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 7 मधून बैलगाडी सेवागिरी प्रसन्न अमृतपाली बाळासाहेब शिंदे पोशेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 6व्या क्रमांकाला. सुंदर गाडी पळाली. आम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगावकरांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पळाला दीपक शेठ निगडे नेरकरांचा ठाकड्या. शंभू आणि ठाकड्या आजच्या मैदानातील 7व्या क्रमांकाचे 6व्या क्रमांकाचे मानकरी. सुंदर अशा मैदानाचा 5 नंबरचा मानकरी हिंद केसरी 5 नंबरचा मानकरी तास क्रमांक 8 मधून पळाली गाडी सुनील दत्तात्रय जाधव पोशेगाव या गाडीचा 5व्या क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पळाली. सुनील दत्तात्रय जाधव पुसेगाव आणि बापूशेठ जाधव पुसेगावकरांचा पक्षा आणि त्याच्याबरोबर पळाला महाकाल ग्रुप मुळशीकरांचा सेकंद किंग मथुर आणि पक्षा आजच्या हिंद केसरी मैदानातील 5 क्रमांकाचे मानकरी. भव्याने दिव्य पुसेगावकरांचा हिंद केसरी मैदान या हिंद केसरी मैदानाचा 4थ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 5 मधून पळाली गाडी ज्योतिबा प्रसन्न तनिष्का सागरराजे गाडगे मुरुम या गाडीचा 4थ्या क्रमांकाला. सुंदर गाडी पळाली. ज्योतिलिंग प्रसन्न तनिष्का सागरराजे गाडगे मुरुम आणि ओंकार शिंदे मुरुमकरांचा कबाडी आणि त्याच्याबरोबर पळाला मोरदरी काळेबाई प्रसन्न रोहन बापू चोरगे मोरदरीकरांचा हरण्या. सुंदर अशी गाडी कबाडी आणि हरण्याची गाडी आजच्या मैदानातील 4th क्रमांकाची मानकरी. 3 गाड्यामध्ये लढत झाली या ठिकाणी हिंद केसरीसाठी 3 गाड्यामध्ये लढत झाली. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानातील 3 नंबरचा मानकरी तास क्रमांक 4 मधून पळाली गाडी
महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम या गाडीचा आजच्या मैदानात 3रा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली, आदत पळाला आणि या महाराष्ट्रातली सर्वात विक्रमी खरेदी स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे आणि साखरे उद्योग समूह मुरुमकरांचा आदत किंग सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला मोहन शेठ धुमाळ सुसगाव, सचिन शेठ गरज वरचेवले, अर्णव साळुंके सुसगावकरांचा बकासूर आणि सुंदर आजच्या या हिंद केसरी मैदानातील 3य क्रमांकाचे मानकरी. आणि महाराष्ट्रानं पाहिला पुशेगावचा हिंद केसरीचा फायनल आणि फायनल मध्ये खऱ्या अर्थानं 2 गाड्यामध्ये अति आणि तटीची लढत झाली. पंचांनी पुन्हा शूटिंग बघितलं आणि या ठिकाणी निकाल घोषित होतोय. आजच्या मैदानाचा 2य क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 10 मधून पळाली गाडी सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुशेगाव या मैदानातील 1ल्या क्रमांकाचे मानकरी. सुंदर अशी गाडी पळाली सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल, विजय अण्णा जाधव पुसेगाव आणि मामाबाचे जुगलबंदी पुसेगाव शिवतरकरांचा नांद्या आणि त्याच्याबरोबर पळाला जीवन ड्रायव्हर निनाम दिनेश शेठ गावंड उडणबोरी आणि हॉटेल सत्कार बार सुरूर यांचा सुंदर नंद्या आणि सुंदर 2024 हिंद केसरी किताबाचे 2य क्रमांकाचे मानकरी. आणि भव्य आणि दिव्य हिंद केसरी मैदानाचा खऱ्या अर्थाचा मानकरी, हिंद केसरीचा मानकरी तास क्रमांक 9 मधून पळाली गाडी साहिल प्रतिष्ठान गारलेगाव कल्याण या गाडीचा आजच्या मैदानातील 1म क्रमांकाचा मानकरी. पुसेगाव हिंद केसरी 2024 चा मानकरी साहिल प्रतिष्ठान आणि हेमंत पुनेरे द्वारलीकरांचा महान भारत केसरी हरण्या आणि त्याच्याबरोबर पळाला बाबूशेठ माने घरणीके आणि एमजे जेवर्स यांचा राजा आजच्या मैदानातील ओरिजिनल हिंद केसरी किताबाचे 1म क्रमांकाचे मानकरी. पुन्हा एकदा उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं यात्रा कमिटी पुसेगाव, सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव, ग्रामस्थ मंडळ पुसेगाव यांच्या वतीनं आपला मनापूर्वक